आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। शुक्रवारी सकाळी बेळगावात गजराज दाखल। संकेश्वर जवळ शॉर्ट सर्किटमुळे ट्रॅव्हल्स बस जळून खाक। ऑपरेशन मदत आणि इनर व्हील क्लब तर्फे शैक्षणिक मदतीचे वितरण। जंगली हत्तीने जनरेटरसह ट्रॉलीला उलटून टाकले। रोटरी तर्फे अयोध्या महानाट्याची मुहूर्तमेढ। खानापुरातील दुकानपाट्यांवर 60% कन्नड भाषेची सक्ती। काळा दिन गुन्ह्यात महादेव पाटील यांना सशर्त जामीन। कन्नड सक्तीबाबत महाराष्ट्र सरकारला पुन्हा पत्र। पीओपी गणेश मूर्ती बनवण्यास बंदी। आर्ट सर्कल तर्फे रविवारी संगीत महोत्सव। मी अभिनेत्री अलका बडाटे। रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथ संचलित आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव फाउंडेशन आयोजित दिनांक 9 आणि 10 मार्च 2024 रोजी मालिनी सिटी इथे एक महानाट्य सादर होणार आहे। अयोध्या। मी बेळगाव मधील सगळ्या जनतेला विनंतीचं आवाहन करेन की या महानाट्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या, कारण या महानाट्यातून जो निधी मिळणार आहे तो एका सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार आहे। ते सामाजिक कार्य म्हणजे एक रक्तपेढी निर्मित केली जाणार आहे, ज्याचा वापर आपण बेळगाव मधली सगळी जनता सगळा परिसर करू शकता। मी सगळ्यांना सांगते, देणगी पत्रिका तुम्हाला विविध केंद्रावर आणि ऑनलाईन उपलब्ध होईल। खूप भरभरून प्रतिसाद द्यावा। ऑल द बेस्ट। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शुक्रवारी सकाळी बेळगाव शहरालगत हत्ती दाखल झाल्याची घटना बसव कॉलनी बीके कंगराळी परिसरामध्ये घडली आहे। हत्ती बसव कॉलनी परिसरात दिसल्याने नागरिकांनी हत्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती। जंगलातून आलेला हत्ती आता महापालिका व्याप्तीपर्यंत पोहोचला आहे। बसव कॉलनी बॉक्साइट रोड परिसरात ज्यावेळी हत्ती दिसला त्यावेळी अनेकांना आनंद झाला, तर कित्येक जणांना भीती देखील वाटली होती। अनेकांनी हत्ती पाहायला गर्दी केली। कित्येक जण आपल्या मोबाईलवर हत्तीचे चित्रण करून घेण्यामध्ये दंग होते। जंगलातील हत्ती रहिवासी परिसरात दाखल झाल्यामुळे भीतीमुळे अनेकांनी वन खात्यांच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली। आपल्या घरच्या परिसरात हत्ती आल्याचे पाहून लहान मुले आनंद व्यक्त करत होते।
वन खात्याने दिलेल्या माहितीनुसार बसव कॉलनी परिसरात आलेला हत्ती काकतीच्या जंगलामधून अन्न किंवा पाण्याच्या शोधामध्ये शहराकडे आला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वन खाते बसव कॉलनी परिसरात दाखल झाले असून हत्तीला पुन्हा जंगलाकडे हिसकावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. संकेश्वर जवळ शॉर्ट सर्किटमुळे ट्रॅव्हल्स बस जळून खाक. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वर नजीक सोलापूर गेट जवळ आज शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामुळे किमती साहित्य तसेच संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने चालक क्लीनरसह 40 प्रवाशांचे प्राण वाचले. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की मुंबई येथून शर्मा ट्रॅव्हल्सची खासगी बस बंगळूर येथे जात होती. या बसमधून 38 प्रवासी प्रवास करत होते. ही बस पहाटेच्या सुमारास संकेश्वर हद्दीतील सोलापूर गेट जवळ आली असता मागील दोन्ही चाके एकमेकांना घर्षण झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन बसला मागील बाजूने आग लागली. ही आग इतकी भीषण होती की केवळ 15 मिनिटात सदर बसला आगीने वेढले. दरम्यान यावेळी चालक सिद्धाप्पा यांनी प्रसंगावधान राखून क्लीनरच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने सुदैवाने सर्वांचे प्राण वाचले. ऑपरेशन मदत आणि इनरव्हील क्लब तर्फे शैक्षणिक मदतीचे वितरण. खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य क्षेत्रामध्ये येणाऱ्या अतिदुर्गम भागातील शाळा शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. हेमाडगा, पाली व मेंढील या गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना ऑपरेशन मदत ग्रुप व इनरव्हील क्लब बेळगावच्या वतीने शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत हा उपक्रम पार पडला. प्रथम या सर्व गावातील प्राथमिक शाळांची माहिती ऑपरेशन मदत ग्रुपचे राहुल पाटील यांच्या मार्फत मिळाल्याने इनरव्हील क्लबने काही स्कूल बॅग देऊ केल्या. उर्वरित स्कूल बॅगसह सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिली, खोडरबर, शार्पनर व स्केल असे शैक्षणिक साहित्य ऑपरेशन मदत ग्रुपच्या वतीने देण्यात आले. शाळेतर्फे क्लबच्या अध्यक्षा मंजिरी पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रीती चिंडक, लीना शहा, निवृत्त शिक्षक YPS नाईक सर व इतरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. जंगली हत्तीने जनरेटरसह ट्रॉलीला उलटून टाकले. गेल्या काही दिवसांपासून चंदगड तालुक्यात ठाण मांडलेल्या टस्करने बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारी बेकिनकेरे गावच्या हद्दीमध्ये धुमाकूळ घातला. बेकिनकेरे गावातून चंदगड तालुक्यातील सुंडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शशिकांत पाटील यांच्या शेतात प्रवेश करून टस्कराने तेथील ट्रॉली व जनरेटरची नासधूस केली. ट्रॅक्टरची ट्रॉली हत्तीने अक्षरशः उलटी केली. शिवाय गावातील नागनाथ हायस्कूलच्या मागील बाजूस 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागेंद्र बाबू भोगण यांच्या शेतातील केळींच्या झाडांचे तसेच मका व फुल शेतीचे मोठे नुकसान केले. बुधवारी रात्री टस्कराने भोगण यांच्या शेतात प्रवेश करून नुकसान केले तर गुरुवारी दुपारी पाटील यांच्या शेतात घुसून ट्रॉली उलटी केली. यामुळे बेकिनकेरे गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. कर्नाटक व महाराष्ट्र वन खात्याने संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे. पण वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना चकवा देत टस्करने बेकिनकेरेत येऊन नासधूस करून गेला आहे. रोटरी तर्फे अयोध्या महानाट्याची मुहूर्तमेढ. रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ संचलित फाउंडेशन तर्फे अयोध्या महानाट्य शनिवार दिनांक 9 व रविवार दिनांक 10 रोजी मालिनी सिटी जुना PB रोड येथे होणार आहे. रोज सायंकाळी 6 वाजता महानाट्याला सुरुवात होईल. राम जन्मभूमीचा संघर्षमय इतिहास आणि प्रेरणादायी शौर्यगाथा यांचे सुंदर सादरीकरण महानाट्याच्या माध्यमातून व्यासपीठावर करण्यात येणार आहे. महानाट्यातून संकलित होणाऱ्या निधीतून बेळगाव येथे सुसज्जित रक्तपेढी उभारण्यात येणार आहे. रोटरी क्लबच्या या विधायक कार्यास शहर परिसरातील संघ संस्था व जनतेने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान गुरुवारी महानाट्याचा मुहूर्तमेढ समारंभ झाला. अध्यक्ष विजय दरग शेट्टी, सचिव हेमंत कामंत, महानाट्याचे संयोजक चैतन्य कुलकर्णी, माजी प्रांतपाल आनंद कुलकर्णी, डॉक्टर राजश्री कुलकर्णी, नम्रता दरग शेट्टी, आरती अंगडी, रेणू कुलकर्णी, डॉक्टर मनोज सुतार, उदय जोशी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजीव देशपांडे उपस्थित होते. महानाट्याची देणगी प्रवेशिका विविध केंद्रांवर तसेच ऑनलाईन उपलब्ध होईल. खानापुरातही दुकान पाट्यांवर 60% कन्नड भाषेची सक्ती. आस्थापने दुकानांच्या नावाच्या पाट्यावर 60% जागेवर कन्नड अक्षरे लिहिणे राज्य शासनाने सक्तीचे केले आहे. त्यानुसार खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट शहरातील सर्व दुकानांना नावांच्या पाट्यांवर 60% जागेमध्ये कन्नड अक्षरे कोरावीत असा आदेश जारी केला आहे.
60% कमी असलेल्या दुकानांच्या पाट्या साफ कराव्यात, तसेच पाट्यांवर 60% जागेमध्ये कन्नड अक्षरे लिहावीत असे आदेशात नमूद केले आहे. त्यासाठी 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. व्यावसायिकांनी आदेशाचे पालन करावे व सहकार्य करावे असे आवाहन कुरबेट यांनी केले आहे. काळा दिन गुन्ह्यात महादेव पाटील यांना सशर्त जामीन. विना परवाना आयोजित काळा दिन फेरीमध्ये सहभागी झाल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते महादेव पाटील यांच्यावर दाखल गुन्ह्यात सशर्त जामीन प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी द्वितीय न्यायालयाने गुरुवारी मंजूर केला आहे. 2022 मध्ये आयोजित काळा दिनी बेळगाव शहरात फेरी आयोजित केली होती. विना परवाना फेरीमध्ये सहभागी झाल्याचा आरोप करतानाच कर्नाटक विरोधात घोषणा दिल्याचे आरोपाखाली पाटील यांच्यावरती मार्केट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटील यांच्या वतीने ॲडव्होकेट महेश बिर्जे, MD बोंद्रे, बाळासाहेब कागणकर, वैभव कुटरे यांनी काम पाहिले. कन्नड सक्तीबाबत महाराष्ट्र सरकारला पुन्हा पत्र. कर्नाटक सरकारने व्यवसाय करणाऱ्या दुकानावरील फलकावर 60% कन्नड लिहिणे सक्तीचे केले आहे. याबाबत बेळगाव महानगरपालिका आपल्या अधिकाऱ्यांना आस्थापनाकडे पाठवून दडपशाहीचे धोरण अवलंबित आहे. बेळगावमधील बहुतेक भागामध्ये फलक मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेत आहेत, परंतु बेळगाववर कन्नडचे प्राबल्य दाखवण्याकरिता कर्नाटक सरकारने काही कन्नड संघटनांना हाताशी धरून मराठी माणसांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. महानगरपालिकेच्या या दडपशाही विरुद्ध आणि दादागिरी विरुद्ध मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई यांना पत्र पाठवून मराठी माणसाविरुद्ध चाललेल्या या कृत्यासंदर्भात माहिती दिली आहे. या पत्रावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या सह्या आहेत. पीओपी गणेश मूर्ती बनवण्यास बंदी. गणेशोत्सवाला अद्याप 7 महिने बाकी आहेत, परंतु आतापासून पीओपी पासून गणेश मूर्ती तयार करण्यास आणि दिवाळीत हरित फटाक्यांचाच वापर करण्यात यावा यासाठी वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खंड्रे यांनी कंबर कसली आहे. मूर्तिकार, पीओपीचे व्यापारी, वाहतूकदार यांना नोटीस बजावण्यात यावी अशी सूचना मंत्री खंड्रे यांनी पर्यावरण खात्याचे मुख्य सचिव आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. गणेश मूर्तीसाठी शाडूचा वापर करण्यात यावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बजावला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे, परंतु ऐन उत्सवाच्या तोंडावर बंदीबाबतची नोटीस बजावण्यात येते. परिणामी लोक विरोध करतात, परंतु यावेळी सण अद्याप 7 महिने बाकी असताना मंत्र्यांनी पुढाकार घेत पीओपी मूर्तीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. आर्ट्स सर्कलतर्फे रविवारी संगीत महोत्सव. आर्ट्स सर्कल बेळगावतर्फे रविवार दिनांक 3 रोजी कोनवाळ गल्लीतील रिट्स थिएटर येथे 1 दिवसीय संगीत महोत्सव होणार आहे. सकाळचे सत्र 9:30 वाजता तर सायंकाळचे सत्र 5:30 वाजता सुरू होईल. हा महोत्सव कोलकाता येथील ITCच्या संगीत रिसर्च अकॅडमीच्या सहकार्याने होत आहे. महोत्सवात पद्मश्री उल्हास कशाळकर गायन, अलिक सेनगुप्ता गायन, संबर्ती दास, अबीर हुसेन हे कलाकार आपली कला सादर करतील. त्यांना विभा संघाई, रामदास पळसुले, रवींद्र माने आणि सारंग कुलकर्णी हे साथ देतील. या कार्यक्रमास रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे असे आयोजकांनी कळवले आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी.
अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। महामंडळाच्या अध्यक्षांची निवड राज्य सरकारने जाहीर केली आहे। एकूण 44 जणांना मंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे। मात्र बेळगाव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडा अध्यक्षपदाची निवड जाहीर करण्यात आलेली नाही। लोकसभा निवडणुकीपूर्वी महामंडळांच्या अध्यक्षांची निवड जाहीर करून नाराजांना चुचकारण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे। गुरुवारी जाहीर झालेल्या 44 महामंडळाच्या यादीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांना स्थान देण्यात आले आहे। कंगराळी परिसरात उन्हाळी भात पीक घेण्याचा कल वाढला। कंगराळी खुर्द परिसरात दिवसागणिक उन्हाळी भात पीक घेण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढला असून पावसाळी भातापेक्षा उतारा वाढत असलेले ते फायदेशीर असल्याचे शेतकरी वर्गातून सांगण्यात येते। या गावातील शिवारातून जाणाऱ्या ओढ्याला आता बेळगाव शहराच्या उत्तर भागातील पाणी मिळत असल्याने हा ओढा बारमाही वाहता झाला असून अलदगा क्रॉस पर्यंत मार्कंडेय नदीलाही एप्रिल अखेरपर्यंत पाणी असते। या पाण्यामुळे ओढ्याच्या काठी असलेल्या जमिनीतील ओलावा हटत नाही, त्यामुळे रब्बी हंगामातील पीक घेणे अशक्य झाले होते। पूर्वी या शेतामध्ये काकडी, देशी टरबूज, कलिंगड ही पिके डोक्यावरून पाणी घालून घेतली जात होती। आता शक्य होत नसल्याने याला पर्याय म्हणून सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी प्रयोग म्हणून केला। आता उन्हाळी भात पीक घेण्याचे प्रमाण वाढले आहे। युवा समितीतर्फे उद्या मराठी भाषा दिन। मये युवा समितीतर्फे शनिवार दिनांक 2 रोजी सकाळी 11 वाजता मराठा मंदिरमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे। यावेळी युवा समितीतर्फे घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धांचे बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण व 10वीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे। यावेळी प्राध्यापक आनंद मेंडसे यांचे मराठी भाषेचा विकास माझी जबाबदारी या विषयावर व्याख्यान होणार आहे। मराठा मंडळ महाविद्यालयात मराठी भाषा दिन साजरा। मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान व गृहविज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मंगळवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला। ग्रंथपाल सुरेखा कामुले प्रमुख वक्त्या होत्या। प्राचार्य डॉक्टर H.J. मोळेराखी अध्यक्षस्थानी होते। मराठी विभाग प्रमुख डॉक्टर वृषाली कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कुसुमाग्रज प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर काव्य श्राव्य हा कार्यक्रम झाला। त्यात प्राध्यापक अर्चना भोसले यांनी सरस्वती वंदन सादर केले। डॉक्टर मोळेराखी यांनी भारूड सादर केले, तर ग्रंथपाल कामुले यांनी जनाबाईंच्या ओव्यांचे सादरीकरण केले। प्राध्यापक गौरी हलगेकर यांनी विंदा करंदीकरांची आयुष्याला द्यावे उत्तर ही कविता सादर केली। पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली। हर्षल धामणेकरने सूत्रसंचालन केले, तर सूरज बावडेकरने आभार मानले। मूल्यांकन परीक्षेसंबंधी KSEB कडून मार्गदर्शन। राज्य परीक्षा मंडळातर्फे 11 मार्च पासून 5वी, 8वी व 9वी साठी मूल्यांकन परीक्षा होणार आहे। या संदर्भात परीक्षा मंडळाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले। सर्व शाळांसाठी KSEB बोर्डाकडून फक्त प्रश्नपत्रिका वितरित केल्या जाणार आहेत। परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका घेऊन येणे आवश्यक आहे। मूल्यांकन परीक्षा विभाग पातळीवर होणार असून संबंधित शाळेने याचे संपूर्ण नियोजन करणे आवश्यक आहे। परीक्षा झाल्यानंतर मूल्यमापनासाठी उत्तरपत्रिका एकत्र केल्या जाणार आहेत। मूल्यमापनासाठी दुसऱ्या शाळेच्या शिक्षकांवर जबाबदारी देण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली। प्राध्यापक पांडुरंग गाणिगेर यांना PhD पदवी प्रदान। रायबाग तालुक्यातील सिद्धापूर गावचे सध्या बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात कन्नड विषयाचे प्राध्यापक म्हणून सेवा बजावित असलेले प्राध्यापक पांडुरंग गाणिगेर यांना बेळगाव राणी चन्नम्मा विद्यापीठातर्फे कन्नड विषयात PhD पदवी प्रदान करण्यात आली। त्यांना या कार्यामध्ये राणी चन्नम्मा विद्यापीठाचे प्राध्यापक SM गंगाधरय्या यांचे मार्गदर्शन लाभले। काकती मराठी शाळेत मराठी भाषा दिन।
काकती येथील सरकारी आदर्श मराठी शाळेत मराठी भाषा दिन नुकताच साजरा करण्यात आला। मुख्याध्यापक किरण करंबळकर अध्यक्षस्थानी होते। कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। वर्षा नरेगवीने कुसुमाग्रज यांचे साहित्य याबद्दल विचार व्यक्त केले। शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या राजा शिवछत्रपती निबंध स्पर्धेत प्रीती कोचेरी, समृद्धी बसरीकट्टी, कीर्ती धोंडजी, वैष्णवी मोळेराखी, प्रतीक्षा कंगराळकर यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले। त्यांचा सत्कार करण्यात आला। अश्विनी माणी यांनी सूत्रसंचालन केले तर कल्याणी घोडके यांनी आभार मानले। बेळगावात रविवारी सरकारी मुस्लिम कर्मचाऱ्यांची परिषद। राज्यस्तरीय शासकीय मुस्लिम कर्मचाऱ्यांची परिषद रविवार दिनांक 3 रोजी सकाळी 10:15 गांधी भवन येथे होणार आहे। यावेळी अल्पसंख्याक कल्याणकारी योजना आणि शैक्षणिक व व्यावसायिक योजनांबाबत जनजागृती कार्यशाळा होणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य संघटनेचे सिनियर उपाध्यक्ष अनवर अली लंगोटी यांनी दिली। कर्नाटक राज्य सरकार, मुस्लिम कल्याण संघटना बंगळूर आणि जिल्हा युनिट बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद होणार आहे। विधानसभेचे सभापती UT खादर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे। अध्यक्षस्थानी आमदार राजू सेठ असणार आहेत, तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी सांगितले। व्हॅन बसची धडक, 1 ठार। खानापूर बीडी मार्गावरील नंदगड येथील महात्मा गांधी हायस्कूल समोर व्हॅन आणि बसची धडक होऊन झालेल्या अपघातात 1 जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवार रोजी दुपारी 3च्या सुमारास घडली। याबाबत नंदगड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। माडीगुंजी येथील रहिवासी नारायण भगवंत पाटील हे करंबळ यात्रेनिमित्त रुमेवाडी येथील बहिणीच्या घरी सहपरिवार आले होते। करंबळ येथील यात्रा आटोपून ते सहपरिवार बेकवाडच्या यात्रेला गेले। लक्ष्मीचे दर्शन घेऊन परत रुमेवाडीला आपल्या बहिणीच्या घरी आले। त्यानंतर ते त्यांच्या काही नातेवाईकांना आणण्यासाठी आपली व्हॅन घेऊन बेकवाडकडे जात असताना बीडीहून खानापूरकडे येत असलेल्या बसची आणि समोरासमोर धडक बसली। त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगा आहे। महिलेला विवस्त्र करून मारहाण। बेळगाव जवळच्या गावात आंतरजातीय विवाहातून महिलेची विवस्त्र धिंड काढण्याचा प्रकार घडल्यानंतर आता अशाच प्रकारची घटना कागवाड तालुक्यात घडल्याची नोंद झाली आहे। त्याबद्दल 3 गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तालुक्याच्या एका गावातील महिलेने आपल्या शेत जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाबाबत विचारणा केली असता तिला मारहाण करून विवस्त्र करण्यात आले असा आरोप असून कागवाड पोलीस स्थानकात 3 गुन्हा नोंद झाला आहे। त्या गरीब महिलेने सरकारने दिलेल्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याबद्दल विचारणा केली असता आरोपींनी तिला विवस्त्र करून मारहाण केली। खेलो इंडिया स्पर्धेत समृद्धी पाटीलची सुवर्णबाजी। पॉंडिचेरी येथे 27 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान केंद्र सरकारच्या खेलो इंडिया स्पर्धेअंतर्गत भारतीय तायक्वांदो फेडरेशन व पॉंडिचेरी स्पोर्ट्स असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या 52 किलो तायक्वांदो या स्पर्धा प्रकारात मूळ चन्नेवाडी, तालुका खानापूर व सध्या राहणार फोंडा, गोवा येथील कुमारी समृद्धी शिवाजी पाटील हिने सुवर्ण पदक पटकावले। तिला प्रशिक्षक सुनील शर्मा यांचे प्रशिक्षण लाभले आहे। समृद्धी ही चन्नेवाडी येथील ज्येष्ठ कबड्डीपटू शिवाजी पाटील यांची कन्या होय। MSDF दुहेरी मुकुट महावीर FC अजिंक्य। कर्नाटक राज्य फुटबॉल संघाच्या मान्यतेने बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित श्रीनगर येथील लवडेल स्कूलच्या स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ मैदानावर सुरू असलेल्या बेळगाव रेंज 13, 15 व 17 वर्षांखालील मुलींच्या खेलो इंडिया फुटबॉल चषक साखळी स्पर्धेत 15 व 17 वर्षाखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद MSDF तर 13 वर्षांखालील मुलींच्या गटाची विजेतेपद महावीर स्कूल FC संघाने पटकावले। सायंकाळी झालेल्या बक्षीस वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून BEO लीलावती हिरेमठ, TPEO J पटेल, अध्यक्ष पंढरी परब, सेक्रेटरी अमित पाटील, खेलो इंडिया संघाचे निरीक्षक सिंग, प्रशांत देवदनम, अल्लाबक्ष बेपारी, गोपाळ खांडे, लेस्टर डिसोजा या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेता संघांना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले। या प्रसंगी प्रशिक्षक चंद्रकांत पाटील, मानस नायक, जो परेरा, सुनील देसाई आदी मान्यवर उपस्थित होते। लक्ष क्रिकेट अकॅडमी विजयी। कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने धारवाड विभागीय ड गटातील वरिष्ठांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत
गुरुवारी खेळवण्यात आलेल्या लक्ष क्रिकेट अकॅडमी संघाने चॅलेंजर्स युथ अँड स्पोर्ट्स क्लब संघाचा 215 धावांनी दणदणीत पराभव करत विजय संपादन केला। सामान्यतः प्रथम फलंदाजी करताना लक्ष क्रिकेट अकॅडमी संघाने 28 षटकात 4 बाद 312 धावा केल्या। अमित यादवने 43, नागराज मलकापूरने 34, क्रांतिकुमार 115, श्रेयस एमने 79 धावा केल्या। चॅलेंजर संघातर्फे अनिकेत लोहार, प्रथमेश लोहार, ओम व हर्षाने प्रत्येकी 1 बळी घेतले। प्रत्युत्तरादाखल खेळताना चॅलेंजर्स युथ अँड स्पोर्ट्स क्लबने 21 षटकामध्ये सर्वबाद 97 धावा केल्या। शुभम नागेशने 34 धावा काढल्या। लक्ष क्रिकेट अकॅडमी संघातर्फे सुमित के, श्रेयस मडीवड्डर, अमित यादवने प्रत्येकी 2, नरेंद्र व केदारनाथने प्रत्येकी 1 बळी घेतले। बेळगाव स्पोर्ट्स क्लब विजयी। कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने धारवाड विभागीय ड गटातील वरिष्ठांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने विजया क्रिकेट अकॅडमी संघाचा 9 धावांनी पराभव करत विजय मिळवला। प्रथम फलंदाजी करताना बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने 30 षटकात 9 बाद 199 धावा केल्या। आर्यन गवळीने 24, अर्णव गुंडपने 30, श्रीशैल जाधवने 37, नारायण मजुकरने 30 धावा केल्या। विजया क्रिकेट अकॅडमी संघातर्फे अमोघ नायकने 3, शिवम गौडा, नमन ओवळकर, पंकज पार्थ व सचिन साळुंके प्रत्येकी 1 बळी घेतले। प्रत्युत्तरादाखल खेळताना विजया क्रिकेट अकॅडमी संघाने 30 षटकात 8 बाद 190 धावा केल्या। मनोज सुतारने 23, महेश गवळीने 20, सिद्धांत यादवने 28, शिवम गौडाने 40, सचिन साळुंखेने 28 धावा केल्या। बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघातर्फे नारायण मजुकरने 2 तर वेदांत पाटील, प्रवीण कराडे, अर्णव व प्रतीक यांनी प्रत्येकी 1 बळी घेतले। आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।